आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपला अग्रवन। वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात दरवर्षी पिकांचं नुकसान होत असतं। नीलगाई म्हणजेच रोही, हरिण, रानडुक्कर, रानगवा, वानर, माकड आणि हत्ती या प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो। आता या प्राण्यांनी पिकाचं जर नुकसान केलं तर शेतकऱ्यांना वन विभागाकडून भरपाई मिळत असते, परंतु याची माहिती अनेक शेतकऱ्यांना नसते, त्यामुळे त्यांना भरपाई मिळत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण जर आपल्या पिकाचं वन्य प्राण्यांनी नुकसान केलं तर त्याची भरपाई नेमकी कशी मिळवायची हे जाणून घेणार आहोत। म्हणजेच काय, जर वन्य प्राण्यांनी पिकाचं नुकसान केलं तर नेमका अर्ज कुठे करायचा, भरपाई काढण्याची प्रक्रिया नेमकी काय, तसंच एकंदरीत प्रक्रिया काय, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता राज्यभरामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास असतो, कारण पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं। शेतकऱ्यांना अगदी पिकं उगवल्यापासून तर काढणीपर्यंत शेताचं रक्षण करावं लागतं। आता या पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देखील मिळत असते, ती मिळते वन विभागाकडून। त्यामुळे शेतकऱ्यांनी वर नाव सांगितल्याप्रमाणे जर या प्राण्यांनी आपल्या पिकाचं नुकसान केलं असेल तर वन विभागाकडे तसा अर्ज करावा। जर आपल्या पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी वन विभागाकडे 48 ते 72 तासाच्या आतमध्ये अर्ज करायचा आहे। हा अर्ज नमुना 3 मध्ये असतो, म्हणजेच नमुना 1 आणि 2 मध्ये मनुष्यहानी तसंच आपलं पशुधन हानीसाठी असतात आणि नमुना 3 चा अर्ज हा आपल्या पीक नुकसानीसाठी असतो। हा नमुना 3 चा अर्ज आपण ऑनलाईन देखील भरू शकतो। आता एकदा शेतकऱ्यांनी आपल्या पीक नुकसानीचा अर्ज दाखल केल्यानंतर एक त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाते, म्हणजे या समितीमध्ये 3 सदस्य असतात। त्यामध्ये वनसंरक्षक असतो, तलाठी असतो आणि कृषी सहाय्यक असतो। या समितीमधले वनसंरक्षक हे सिद्ध करतो की नेमकं जे पिकाचं नुकसान झालंय ते वन्य प्राण्यांमुळे झालंय का, तलाठी नुकसानग्रस्त क्षेत्र त्या शेतकऱ्याचं आहे का हे निश्चित करतो आणि कृषी सहाय्यक नेमकं नुकसानीचं क्षेत्र किती आणि नुकसानीची टक्केवारी किती हे निश्चित करत असतो। त्यामुळे हे 3 सदस्य या समितीमध्ये असतात। ही समिती आपला जो काही अहवाल आहे ते वनक्षेत्रपालाकडे पाठवतात। वनक्षेत्रपाल हा अहवाल आल्यानंतर जी काही पुढची पूर्तता आहे ती पूर्तता करून हा अहवाल सहाय्यक वनसंरक्षक यांच्याकडे पाठवत असतो। त्यांच्याकडे हा अर्ज पाठवल्यानंतर शेतकऱ्याला 1 महिन्याच्या आतमध्ये भरपाई दिली जाते। आता समजा शेतकऱ्याने आपला जो काही नुकसानीचा अर्ज आहे किंवा भरपाईसाठीचा जो अर्ज आहे तो पूर्ण कागदपत्रांसह दिला, म्हणजे वन विभाग विचारतंय की तुमचा 7/12 काय किंवा इतर काही कागदपत्र मागते, ती कागदपत्र देऊन जर समजा शेतकऱ्यांना 30 दिवसांच्या आतमध्ये भरपाई मिळाली नाही तर त्या शेतकऱ्याला भरपाईवर व्याज देण्याची देखील तरतूद आहे। शेतकऱ्याला दरवर्षी 6% दरानं व्याज द्यावं लागतं, म्हणजेच जर समजा भरपाईला 1 महिन्यापेक्षा अधिकचा उशीर झाला तर शेतकऱ्याला भरपाई व्याजासकट द्यावी लागते। आता याच्यामध्ये जर समजा हत्तीनं पिकांचं किंवा इतर फळझाडांचं नुकसान केलं असेल किंवा इतर मालमत्तेचं नुकसान केलं असेल तर जोपर्यंत पंचनामा होत नाही तोपर्यंत घटनास्थळावरून, म्हणजे पिकाचं नुकसान झालं असेल किंवा घर पडलं असेल किंवा इतर काही मालमत्तेचं नुकसान झालं असेल तर कुठलीही वस्तू घटनास्थळावरून हलवू नये। जर समजा असं काही झालं तर त्या शेतकऱ्याला किंवा संबंधित नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळणार नाही, असं देखील शासनानं स्पष्ट केलेलं आहे। आता ही झाली भरपाईची पद्धती। मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमकी नुकसान भरपाई काढली कशी जाते। जसं सुरुवातीला सांगितलं की भरपाई काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती असते। या समितीमध्ये वनसंरक्षक असतो, तलाठी असतो, कृषी सहाय्यक असतो। आता या तिघांची कामं नेमून दिलेली आहेत, म्हणजेच वनसंरक्षक हे सिद्ध करतो की शेतकऱ्याच्या पिकाचं जे नुकसान झालंय ते वन्य प्राण्यांमुळे झालं का। मग तो हे सिद्ध कसं करतो की त्या नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये नेमकं कोणत्या प्राण्याच्या पायाचे ठसे आहेत, प्राण्याची विष्ठा सापडते का, तसंच इतर पद्धतीनं हे नुकसान वन्य प्राण्यानेच केलं का हे वनसंरक्षक सिद्ध करत असतो। दुसरं म्हणजे तलाठी काय करतो की नुकसानग्रस्त क्षेत्र की ज्या गटामध्ये नुकसान झालं त्या गटामध्ये संबंधित शेतकऱ्याची शेती आहे का, नुकसान झालेलं क्षेत्र त्या शेतकऱ्याचं आहे का, हे सगळं तलाठी तपासत असतो। कृषी सहाय्यक काय करतो तर कृषी सहाय्यक जे नुकसानग्रस्त क्षेत्र आहे ते नेमकं किती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकसानग्रस्त टक्केवारी किती, म्हणजे त्या नुकसानग्रस्त क्षेत्रात झालेलं नुकसान हे किती टक्के आहे, हे सगळं कृषी सहाय्यक निश्चित करत असतो। आता एकदा कृषी सहाय्यकांना नुकसानग्रस्त क्षेत्र आणि नुकसानीची टक्केवारी काढल्यानंतर पुढं वन विभाग कृषी विभागाकडून एक आकडेवारी घेतो। ती आकडेवारी असते की मागच्या 5 वर्षांमध्ये त्या संबंधित मंडळातली किंवा त्या गावातली संबंधित पीक जे नुकसान झालेलं पीक आहे त्या पिकाची एकरी सरासरी उत्पादकता नेमकी किती आहे। हे उत्पादकतेचा आकडा एकदा वन विभागाकडे आल्यानंतर वन विभाग काय करतो की नेमकं नुकसानग्रस्त क्षेत्र किती, टक्केवारी किती आणि नेमकं सरासरी उत्पादकतेवरून हे काढलं जातं की यंदा शेतकऱ्याला नेमकं किती उत्पादन कमी मिळणार आहे। मग त्या उत्पादनाची हमीभावानुसार किंमत किती आहे त्यावरून त्या शेतकऱ्याचं किती नुकसान झालं हे काढलं जातं।
आता थोडंसं किचकट आहे, आपण एका उदाहरणातून समजून घ्या. समजा एखाद्या शेतकऱ्याचं कापूस पिकाचं नुकसान झालंय. 10 गुंठे क्षेत्रावरचं 100% नुकसान वन्य प्राण्यांनी केलंय. आणि आपण असे गृहीत धरूया की मागच्या 5 वर्षातली कापसाची उत्पादकता त्या गावाची आहे 8 क्विंटल. म्हणजेच काय, तर एकरी जर 8 क्विंटल उत्पादकता आली असेल मागच्या 5 वर्षाची आणि यंदाचं जर 10 गुंठ्यातलं नुकसान झालं असेल, तर म्हणजेच यंदा त्या शेतकऱ्याचं 2 क्विंटलचं नुकसान झालंय. आता हमी भाव समजा आपण गृहीत धरू की 8,000 रुपये. मग जर समजा आपण 2 क्विंटलला 8,000 रुपयाने गुणलं, तर त्या शेतकऱ्याचं नुकसान कितीचं झालं? 16,000चं. परत एकदा सांगतो, जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं कापसाचं नुकसान झालंय आणि 10 गुंठ्यावरचं 100% नुकसान झालंय असं आपण गृहीत धरूयात, आणि सरासरी उत्पादकता जर समजा 8 क्विंटल आली आणि हमी भाव जर 8,000 रुपये असेल, तर 10 गुंठ्यामधून त्या शेतकऱ्याला जे उत्पन्न मिळालं असतं सरासरी उत्पादकतेनुसार ते असतं 2 क्विंटल. परंतु ते 2 क्विंटल आलं नाही, कारण वन्य प्राण्यांनी नुकसान केलंय. त्यामुळे शेतकऱ्याला 2 क्विंटल कापसाचं नुकसान झालंय. हमी भावानुसार म्हणजे आपण हमी भाव 8,000 रुपये पकडला, 2 क्विंटलचे होतात 16,000 रुपये. म्हणजेच काय, वन विभागाच्या सूत्रानुसार त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय 16,000 रुपयांचं. मग आता या शेतकऱ्याला 16,000 रुपये मिळणार आहेत का? तर वन विभागानं भरपाई देण्याचे वेगवेगळे टप्पे केलेत आणि त्या टप्प्यांच्या मर्यादेमध्येच शेतकऱ्याला भरपाई मिळत असते. मग ते टप्पे नेमके कसे आहेत ते देखील बघूयात. जर समजा नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं नुकसान हे 20,000 रुपयांपर्यंत आलं, म्हणजे जसं आपण 16,000चं उदाहरण बघितलं तसं जर 20,000पर्यंत आलं, तर त्या शेतकऱ्याला 20,000 रुपयांपर्यंतचे संपूर्ण रक्कम मिळते. म्हणजे जर 19,000 असेल तर संपूर्ण 19,000 रुपये मिळतील. आपण ज्या उदाहरणामध्ये बघितलं की शेतकऱ्याचं 16,000चं नुकसान झालं, त्या शेतकऱ्याला 16,000 रुपये पूर्ण रक्कम मिळेल. परंतु नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांना किमान 2,000 रुपये दिले जातात. जर समजा शेतकऱ्याचं 20,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं असेल, तर त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यातले 20,000 रुपये, म्हणजे पहिला टप्पा 20,000 रुपयांपर्यंत, जर नुकसान 20,000 रुपयांपर्यंत झालं तर संपूर्ण 20,000 रुपये मिळतात. पण जर समजा नुकसानीची रक्कम ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर शेतकऱ्याला सुरुवातीचे 20,000 रुपये मिळतात आणि 20,000पेक्षा जे काही नुकसान असतं त्याच्या 80% रक्कम मिळते. म्हणजे जर समजा शेतकऱ्याचं नुकसान हे 30,000चं झालं, तर त्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यातले 20,000 आणि वरलेल्या 10,000च्या 80% म्हणजे 8,000 रुपये, असे 28,000 रुपये मिळतील. परंतु जर 20,000 रुपयांपर्यंत 20,000पेक्षा जास्त नुकसान असेल, तर शेतकऱ्याला भरपाई देण्याची मर्यादा आहे 50,000 रुपये. म्हणजेच 50,000पेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. तसंच ऊसाचं जर नुकसान झालं, तर ऊसाला 1,600 रुपये प्रति टन प्रमाणे भरपाई मिळते आणि त्याला कमाल मर्यादा देखील 50,000ची आहे. म्हणजेच पिकाचं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला 50,000पेक्षा जास्त भरपाई मिळणार नाही. आता फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. फळबागांसाठी देखील शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते. वेगवेगळ्या फळबागांनुसार शेतकऱ्यांना भरपाईचा दर वेगवेगळा असतो. मग नेमका कोणत्या फळबागेसाठी नेमकी किती भरपाई मिळते ते देखील बघूयात. सुरुवात करूयात केळीपासून. केळीची नुकसान भरपाई ही प्रति झाड 240 रुपये असते. संत्रा आणि मोसंबीचं बघूया. संत्रा आणि मोसंबीला जर समजा तुमच्या बागेतली झाडं 1 वर्षापर्यंत वयाची असतील, तर त्यांना प्रति झाड 500 रुपये मिळतात. 1 ते 2 वर्ष जर वय असेल तर 1,000 रुपये प्रति झाड मिळतं. 2 ते 3 वर्ष जर वय असेल तर 2,500 रुपये प्रति झाड मिळतं. 3 ते 4 वर्षांपर्यंत जर आपल्या फळबागेचं वय असेल तर 3,000 रुपये मिळतात, प्रति झाड मिळतात. 4 ते 5 वर्ष वय असेल तर 3,500 रुपये आणि 5 वर्षांपेक्षा जास्त जर जुनी आपली फळबाग असेल तर प्रति झाड 4,500 रुपये मोसंबी आणि फळबागेसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळत असते. आता कलम केलेले आंबे याच्या नुकसानीसाठी भरपाई किती मिळते ते बघूया. जर समजा कलम केलेल्या आंब्याचं वय 1 वर्षापर्यंत असेल तर त्या झाडासाठी 500 रुपये प्रति झाड भरपाई मिळते. 1 ते 2 वर्ष वय असेल तर 1,500 रुपये. 2 ते 3 वर्ष वय असेल तर 3,000 रुपये. 3 ते 4 वर्ष वय असेल तर 5,000 रुपये. 4 ते 5 वर्ष वय असेल तर 6,000 रुपये आणि 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडं असतील तर प्रति झाड 7,000 रुपये भरपाई मिळते. नारळाच्या झाडासाठी देखील भरपाई मिळते. जर नारळाचं झाड 1 वर्षापर्यंतचं असेल तर 500 रुपये. 1 ते 2 वर्ष असेल तर 1,000 रुपये. 2 ते 3 वर्ष असेल तर 3,000 रुपये. 3 ते 4 वर्ष असेल तर 5,000 रुपये. 4 ते 5 वर्ष असेल तर 7,500 रुपये आणि 5 वर्षांपेक्षा जास्त जर जुनं नारळाचं झाड असेल तर 9,500 रुपये भरपाई शेतकऱ्यांना मिळत असते. आता वन विभागाकडून शेतकऱ्यांना वन प्राण्यांनी जर समजा नुकसान केलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे. भरपाई देखील दिली जाते. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना नेमकी भरपाई कशी काढली जाते, अर्ज कुठे करायचा, अर्ज करण्याचा नेमका कालावधी किती आहे, आपल्या पिकांचा पंचनामा कसा होतो हे देखील शेतकऱ्यांना माहीत नसतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत भरपाई मिळत आली, परंतु काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली परंतु ती खूपच कमी असते आणि बहुतांश शेतकऱ्यांना भरपाई मिळतच नाही.
त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या वन्य प्राण्यांनी जर समजा आपल्या पिकांचं नुकसान केलं तर शेतकरी वेळेत भरपाईचा अर्ज भरत नाही. पिकाचं नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांनी जर उशीर केला तर तरी देखील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आतमध्येच आपल्या नुकसान भरपाईचा अर्ज भरायचा आहे. हा अर्ज भरल्यानंतर दिलेल्या टप्प्याप्रमाणे नियमाप्रमाणे तुम्हाला भरपाई मिळेलच. आता नेमका अर्ज कसा भरायचा, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कारण बहुतांश शेतकऱ्यांना वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरणं किंवा अर्ज देणं शक्य होत नाही, वेळेत देणं शक्य होत नाही. आपल्याकडे पर्याय आहे तो म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याचा देखील. मग नेमकं वन विभागाच्या भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. परंतु सध्या आपल्या पिकाचं वन्य प्राण्याने नुकसान केलंय का आणि तुम्ही नुकसान भरपाईसाठी अर्ज केलाय का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.